बऱ्याच पेशंटच्या सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये जेव्हा बाळाच्या गळ्याभोवती नाळ आहे असा सोनोग्राफीचे डॉक्टर लिहितात, तेव्हा त्यांच्या मनात खूप साऱ्या शंका येतात. म्हणजे आता नाळ आहे म्हणजे आता बाळाचे ठोके कमी जास्त होऊ शकतात का? मग बाळाला काही धोका होऊ शकतो का? मग आम्हाला सिझरच करावं लागू शकतं का? तर बाळाच्या गळ्याभोवती नाळ असणे आणि डिलिव्हरी होणे किंवा सिझर होणे याचं खरंच काही कनेक्शन आहे का? याच्यावरती आज आपण चर्चा करूया. तर सगळ्यात महत्वाचं की नाळ म्हणजे काय असते, तर बाळाच्या प्लासेंटापासून म्हणजे गर्भपिशवीमध्ये जो प्लासेंटा असतो तिथपासून ते बाळाला रक्तपुरवठा होण्यासाठी बाळाच्या नाभीपर्यंत एक 2-3 व्हेसल्सचा एक कॉर्ड असतो, ज्याला आम्ही अंबिलिकल कॉर्ड म्हणतो, हे कनेक्शन असतं. तर ह्या कॉर्डची लांबी वेगवेगळी असते. कधी कधी कॉर्ड शॉर्ट असतो, कधी कधी तो लॉंग असतो. तर तो कधी जर जास्त लॉंग असेल तर बाळ जेव्हा हालचाल करतं तेव्हा तो बाळाच्या पायामध्ये आणि शक्यतो मानेमध्ये अडकतो. तर 9 महिन्यात हा बाळ खूप वेळा हालचाल करत असतं आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा जो हा कॉर्ड आम्ही सोनोग्राफी करत असताना आम्हाला बाळाच्या गळ्याभोवती दिसतो, तो काही तेव्हा नेहमीच राहील असं नसतं. बाळाची हालचाल झाल्यानंतर, कॉर्ड मूव्ह झाल्यानंतर कधी कधी तो गळ्याभोवतीचा नाळ निघून पण जाऊ शकतो. त्याच्यामुळे 5व्या महिन्यात, 7व्या महिन्यात, साधारण 8व्या महिन्यापर्यंत सुद्धा जेव्हा सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला असं सांगतो की बाळाच्या गळ्याभोवती नाळ आहे, तर त्याचा लगेचच काही बाळावरती परिणाम होणार नसतो. कारण की जोपर्यंत आईला कळा सुरू होत नाहीत तोपर्यंत तो कॉर्ड ताणल्या जाण्याची काही शक्यता नसते. आणि त्यामुळे 5व्या, 7व्या, 8व्या महिन्याच्या सोनोग्राफीमध्ये जर असा रिपोर्ट असेल तर तेव्हा तर तुम्हाला कुठलंही टेन्शन घ्यायचं काही कारण नसतं आणि तुमच्या कुठल्याही हालचालींमुळे किंवा तुमच्या कुठल्याही गोष्टींमुळे त्या बाळाच्या गळ्याभोवती असलेल्या नाळेचा बाळावरती कुठलाही परिणाम होणार नसतो. त्यामुळे बाळाच्या गळ्याभोवती नाळ आहे म्हणून तुम्ही काही विशेष काळजी घेतली पाहिजे असं काहीही नसतं. आता समजा 9व्या महिन्याच्या सोनोग्राफीमध्ये किंवा जेव्हा तुमची डिलिव्हरी आता जवळ आली आहे तेव्हा शेवटच्या आठवड्यामध्ये वगैरे जर बाळाच्या गळ्याभोवती नाळ आहे असं आम्हाला सोनोग्राफीमध्ये दिसलं तरी सुद्धा आम्ही तुम्हाला लगेच सिझर सांगतो का? तर नाही. बाळाच्या गळ्याभोवती नाळ असणे आणि सिझर याचा ऍक्च्युली खरंच काहीही संबंध नाहीये. आता मी तुम्हाला सांगितलं तसं की ह्या ज्या कॉर्डची लांबी आहे ती वेगवेगळी असते. कधी कॉर्ड शॉर्ट असू शकतो, कधी लॉंग असू शकतो. आता होणार काय की डिलिव्हरीच्या आता समजा तुमच्या बाळाच्या गळ्याच्या भोवती 2-3 सुद्धा वेढे असतील, पण जर कॉर्ड हा व्यवस्थित लॉंग असेल तर कळा सुरू झाल्यानंतर सुद्धा बाळ जे खाली ओढल्या जाणार आहे, बाळ जे खाली जाणार आहे आणि त्याच्यामुळे कॉर्डवरती जो टेन्शन येणार आहे तो कमी असेल जर का तुमच्या बाळाचा कॉर्ड लांब असेल तर. आणि त्यामुळे काय की बाळाचे ठोके व्यवस्थित राहतील. त्यामुळे जरी बाळाच्या गळ्याभोवती 2-3 वेढे आहेत नाळेचे, परंतु जेव्हा लेबर पेन सुरू होतात तेव्हा जर बाळाचे ठोके व्यवस्थित राहत असतील, बाळ म्हणजेच काय की बाळाचा कॉर्ड कंप्रेस होत नसेल तर सिझरची काहीही गरज नसते. परंतु कधी कधी जर कॉर्ड हा शॉर्ट असेल त्याच्यामुळे काय होईल की जरी गळ्याभोवती 1 किंवा 2च वेढे असतील परंतु कॉर्ड शॉर्ट असल्यामुळे काय होईल की जसंच कळा सुरू होतील आणि बाळ खाली जायला लागेल, सरकायला लागेल बाळाचं डोकं, तेव्हा तो कॉर्ड ताणल्या जाईल आणि कॉर्ड ताणल्यामुळे मग मात्र बाळाला रक्तपुरवठा कमी होऊ शकतो, बाळाचे ठोके कमी जास्त होऊ शकतात. आणि त्याची कल्पना आम्हाला जेव्हा आम्ही बाळाचे ठोके कळांमध्ये चेक करत असतो, आजकाल तर नॉन स्ट्रेस टेस्ट आहे, मी तुम्हाला चर्चा केल्यामुळे आम्ही कंटिन्युअस बाळाच्या ठोक्यांचं मॉनिटरिंग करत असतो. तर तेव्हा जर आमच्या असं लक्षात आलं की कळा घेत असताना किंवा कळ चालू असताना बाळाचे ठोके एकदम ड्रॉप होत आहेत आणि ते पुन्हा रिकव्हर होत नाहीयेत कळ संपल्यानंतर सुद्धा, तर मग अशा वेळेस तुमचे डॉक्टर तुम्हाला सिझर सांगू शकतात. कारण की काय की जसा कॉर्ड ताणल्या जाईल तसे ठोके बाळाला रक्तपुरवठा कमी होतोय, त्यामुळे बाळाचा ऑक्सिजन सप्लाय कमी होऊन बाळाला धोका होऊ शकतो. तर अशा प्रकारे जरी म्हणजे सोनोग्राफीमध्ये गळ्याभोवती नाळ सांगितला असेल तरी त्याचा आणि सिझरचा डायरेक्टली काहीही संबंध नसतो. डिलिव्हरी करत असताना जर बाळाचे ठोके कमी जास्त झाले तरच तुमचे डॉक्टर तुम्हाला सिझेरियन सांगू शकतात. बऱ्याच वेळा आम्ही अशा बेबींची नॉर्मल डिलिव्हरी करतो आणि डिलिव्हरी करत असताना मग आमच्या लक्षात येतं बाळ बाहेर आल्यानंतर की याच्या गळ्याच्या भोवती 2-3 वेढे होते. म्हणजे त्याचा काहीही डायरेक्टली संबंध नसतो जर का कॉर्डची लांबी व्यवस्थित असेल तर.